Students, so आम्ही पैताली लेसन सरफेस एरिया अँड वॉल्युम्स. ओके, सो नेक्स्ट आमचो 3D फिगर असा तो म्हणजे सिलेंडर. सो मी पोवया राईट सर्क्युलर. आता हो राईटूच कित्याक तर आम्ही तो परपेंडिक्युलर घेता. ओके, स्ट्रेट असता लाईक दिस. सो तेजो वयलो पार्ट आणि सकयलो पार्ट म्हणजे हे दोन सर्कल्स झाले, राईट. व्हॉट अबाउट दिस? दिस इज सर्क्युलर आणि हेका हांव हायट तेजी बरयता h. ओके, आणि हो आमचो रेडियस जातलो r. आता आमकां कितें कितें कॅल्क्युलेट करूंक जाय. फर्स्ट थिंग आमकां तेजी लॅटरल, हांगा आतां लॅटरल येवची ना, हांगा सर्क्युलर येतली, दॅट इज कर्व्ड. ओके, कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे हो वयलो पार्ट आणि सकयलो पार्ट आम्ही सोडटा, म्हणजे ही दोन सर्कल्स आम्ही मायनस करता. ओके, ओनली आम्ही हो कर्व्ड पार्ट घेता. ओके, हो जर हांवें ओपन केलो, आता तुम्ही सपोज पेपराचो बी एक कितें असो पेपर घेतलो आणि तेका असो राउंड हे घेऊन हांगा हांवें तेका अटॅच केलो सपोज, जाल्यार हो सिलेंडरूच जाता, राईट. सो सिलेंडर जर हांवें ओपन केलो जाल्यार हो जातलो हाजो एक रेक्टेंग्युलर पीस. ओके, आणि रेक्टेंगलाचे म्हाका एरिया खबर आहा, दॅट इज लेंथ इंटू ब्रेथ. आणि हांगासर ब्रेथ दिल्या तेंच्यांनी हायट म्हणून h. ओके, लेंथीचे कितें जातले, लेंथ हो आमचो सर्कलाचो पार्ट जाता. जेन्ना हांव एका कर्व्ड करता तेन्ना तो आमचो सर्क्युलर जाता, सर्क्युलर पार्ट जातलो वयलो. ओके, सो हेजी लेंथ कितें आसतली, पेरिमीटर, सर्कलाचो पेरिमीटर आसा ना तेका आमी सर्कमफरन्स म्हणटा. सो सर्कमफरन्स इज गिवन बाय 2 पाय r. करेक्ट. सो लेंथ आमच्याकडे येयली 2 पाय r. सो हेजी आता एरिया कितें जातली, लेंथ इंटू ब्रेथ, that is 2 pi r into h. So the curved surface area of a cylinder is 2 pi r h. Okay, so असे तुम्ही ते याद दवरू शकता. जे जस्ट कर्व्ड पार्ट, सर्कलाची बाउंड्री into h. Okay, what about total surface area? टोटल सरफेस एरिया काढूंक जाय जाल्यार म्हाका कर्व्ड पार्ट घेवचो पडलो, तेजी एरिया प्लस आमच्याकडे दोन सर्कलां आसा तेंची एरिया. सो सर्कलाची एरिया जातली 2 आसा, सो 2 पाय r स्क्वेअर. अशी एरिया आसता पाय r स्क्वेअर, 2 आसा म्हणून इंटू 2 करपाचो. सो हितून कितें कॉमन येता ते कॉमन काडा, 2 पाय आणि r बी कॉमन येतलो. सो भितून कितें उरतले h प्लस r और r प्लस h. चली टोटल सरफेस एरिया. ओके, आता आम्ही व्हॉल्यूम बी पोवया सोमतो. सो हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे हांगासर कितें जाला, भितुरली जागा आमकां भरूंक जाय. आता आम्ही पहिले तेजी सरफेस एरिया कॅल्क्युलेट केली. सो जागा भरूंक जाय जाल्यार हांव कितें करतलें, पयली एक सर्कल दवरतलें, मागीर तेजेर आनी एक सर्कल दवरतलें, मागीर तेजेर आनी एक सर्कल दवरतलें, आनी एक सर्कल दवरतलें. ओके, अशें करून करून हांव h टाइम्स सर्कल्स दवरून दवरून एक सिलेंडर तयार करतलें, म्हणजे ती जागा फुल भरली. ओके, सो हांव एका सर्कलाची एरिया कितें बरयतलें, पाय r स्क्वेअर. ओके, ते हांवें कितले टाइम भरला, h टाइम. सो इंटू h कर, हो व्हॉल्यूम पाय r स्क्वेअर h. ओके, नेक्स्ट आमचो टॉपिक आहा तो म्हणजे कोन. ओके, अँड दिस इज राईट सर्क्युलर कोन. ओके, म्हणजे तेजो बेस स्ट्रेट आसतलो, दॅट इज 90 डिग्री आसता. ओके,
सो कोनाची जी स्लांट हाईट ही जी हाईट असता तेका स्लांट हाईट म्हणटा. दिस इज एल. ओके. ही जी परपेंडिक्युलर हाईट असता तेका आम्ही एच म्हणटा. आणि हो आमचो रेडियस. म्हणजे कोनाक एक तर सकयल्यान सर्क्युलर पार्ट असता आणि वयर तो असो कोन कसो असता. ओके. जर हेका हायन ओपन केलो, ओके, आता एक पेपर घेऊन सुद्धा तुम्ही पोवू शकता. ओपन केलो जाल्यार हो पार्ट आसचो ना, राईट. हे इतलेच आसतले. आणि ही लेंथ किती आहा आमची, हो रेडियस एल आसा. एक सर्कलच ते, त्याचो हो पार्ट आम्ही काढला. ओके. सो हे जातली लेंथ एल. ओके. आता ते कितें करतात, हेका बारीक बारीक पिसेसान कट करता. ओके. आणि अशें कट करता की हे 90 डिग्री ट्रायंगल जातले. ओके. आणि हो बेज आसा तो एक B1, B2, B3 असो घेतात. ओके. सो प्रत्येक हो पार्ट हायन ऍड केलो सपोज एक एक ट्रायंगल ची एरिया हायन ऍड केली जाल्यार कितें जातली, रायट एंगल म्हणजे हाफ इंटू बेज इंटू हाईट जातली, राईट. एल. अशें करून करून माझ्याकडे खूप अशें जातले. सो आता हाफ इंटू एल आमचे कॉमन आहा आणि हो B1, B2 सगळो मेळोन आमचो सर्कलाचो सर्कमफरन्स जातलो, करेक्ट. सो तेज्या जाग्यार हांव सर्कमफरन्स बरोवंक शकता. दॅट इज 2 पाय r. ओके. सो हो कितें येतले आन्सर पाय r l. सो हो तेजो कर्व्ड सरफेस एरिया जितून आमी सकयलो पार्ट सोडटा. सकयलो पार्ट म्हणजे हो सर्कल आमी घेयना. सर्कल सोडून जो कोन पार्ट येता सरफेस तेजी एरिया पाय r l. So curved surface area is pi r l. आणि टोटल सरफेस एरिया किती जातली, कर्व्ड सरफेस एरिया हांव सकयलो पार्ट म्हणजे सर्कल पार्ट ऍड करतले. सर्कलाची एरिया ऍड करपाची पाय r स्क्वेअर. सो ही जाली टोटल सरफेस एरिया. सो दिस इज पाय आम्ही कॉमन घेऊ शकता, r कॉमन घेऊ शकता, l प्लस r. ही जाली टोटल सरफेस एरिया. आता हितून एक गोष्ट अशी आसा की एल आसा, एच आसा, राईट. सो आता हांगा तरी एलच घेतला. एच केन्ना येतले, जेन्ना तुम्ही वॉल्यूम काडटले. ओके. सो परत तोच कोन घेऊया. हो जालो रेडियस, ही जाली हाईट, जाल्यार एल. ओके. सो आता वॉल्यूम काडूंक जाय जाल्यार म्हाका कितें करचें पडलें, हांव एका सिलिंडरान ह्या कोनाक फिट करता. ओके. सो हो पार्ट ना माझ्याकडे, म्हाका फक्त इतलो वॉल्यूम जाय, इतलोच कोनाचो. ओके. सो हो पार्ट 1/3 असता सिलिंडराचो. हो जो कोन आहा पळय तो 1/3 असता सिलिंडराचो. ओके. सो हे आमी बरोवंक शकता वॉल्यूम. तुम्ही याद दवरा की केन्नाय जो वॉल्यूम ऑफ कोन असता पळय तो 1/3 ऑफ द सिलिंडर असता. सो सिलिंडराचो आमचे वॉल्यूम कितें पाय r स्क्वेअर h. ओके. सो हो जालो वॉल्यूम. आता आमकां एल आनी एच जाय, करेक्ट. सो सपोज एल दिला, एच दिवंक ना, कशी काडटली, तर हांगासर पायथागोरस लावपाचो. हायपोटेनस एल आहा प्लस r स्क्वेअर. सो एल कितें जातलो वॅल्यू रूट ऑफ h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. ओके. नेक्स्ट आम्ही थोडी सॉल्व्ड एक्झाम्पल्स पळोवया. ओके. सो हे टेक्स्ट बुकातले एक्झाम्पल आहा. Savitri had to make a model of a cylindrical kaleidoscope. For her science project, she wanted to use chart paper to make the curved surface of the kaleidoscope. What will be the area of the chart paper required by her
if she wanted to make a kaleidoscope of length 25 centimeter with a 3.5 centimeter radius. Okay, so sorry, so हांगासर तेणी कितें सांगला की कर्व्ड सर्फेसूच करूंक जाय and this is in the form of cylinder, right? So कर्व्ड surface area of cylinder काडूंक जाय आमकां. Okay, so कितें दिला ते पयली बरया. It is length is given, length म्हणजे ती height दिल्या 25 centimeter आणि 3.5 radius दिला. Okay, so आमकां कर्व्ड surface area काडूंक जाय 2 pi RH आणि पायचं व्हॅल्यू तेणी सांगला घेवपाक 22/7. Okay, this you can cancel 0.5 12.5 12.5 into 44 8 550 centimeters square. Okay, next आम्ही कोनाचो पळोवया एक. The height of the cone is 16 centimeter and its base radius is 12 centimeter. Find the curved surface area and total surface area. So हो direct दिला, that is height दिला तेणी, just calculation हा. Base radius 12. Okay, curved surface area काढूंक लायल्या of cone. So कोनाची कर्व्ड सरफेस एरिया पाय आर एल आणि टोटल सरफेस एरिया जातली पाय आर एल प्लस सकयलो बेजाचो एरिया पाय आर स्क्वेअर. ओके, आता हितून आमकां प्रॉब्लेम आसा तो म्हणजे एल दिवंक ना. सो एल पयली कॅल्क्युलेट करा युजींग द फॉर्म्युला. सिक्स्टीन स्क्वेअर 256 144 400 म्हणजे 4 कोणाचो रूट 2 चो आणि 100 चो रूट 10, सो 20 सेंटीमीटर. ओके, सो एल मेळ्ळो. सबस्टिट्यूट पाय 3.14 घेवपाक लायला. जो पायचो व्हॅल्यू दिता तोच घेवप. ओके, चोवीस 240. सो 24 into 3.14 करा. आय होप तुम्ही तो पॉइंट डेसिमल पॉइंट्स कसे मल्टिप्लाय करप ते तुम्ही पहिला आसतलो व्हिडिओ, or I'll link it in the description box. Okay. .36 okay, centimeters square. So हितून आम्ही ऑलरेडी पाय आर एल कॅल्क्युलेट केला. 3.14 into r square 144. Okay. So 452.16 plus 75.36 5 7 527.52
centimeters square. 3.14, right? This 0 I have not taken, sorry. So this will be 753.60. Okay. So 753.6 plus 452. Be careful with decimal points. 1205.76 centimeters square. Okay. Next question.